पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी अनिवार्य, 30 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन. पुणे, दिनांक 18 मे 2026. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचवण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. चालू आर्थिक वर्षासाठीची ही वार्षिक ई-केवायसी मोहीम राज्यात 20 मे 2026 पासून सर्वदूर राबविण्यात येत असून ती 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. राज्यात 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात डीबीटी जमा केली जाते. आगामी हप्त्यांचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी 100% बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण किंवा फेस ऑथेंटिकेशन करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याच्या 2 पद्धती. 1. सामायिक सुविधा केंद्र सीएससी शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. 2. पीएम किसान मोबाईल ॲप PMKISAN मोबाईल ॲप डाउनलोड करून घरबसल्या फेस ऑथेंटिकेशन चेहरा ओळखूनद्वारे देखील ही प्रक्रिया विनामूल्य पूर्ण करता येईल. गतिमंद व आजारी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी VNOS आणि क्षेत्रीय कर्मचारी गावागावांत जाऊन लाभार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. विशेषतः ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत त्यांच्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करून देणार आहेत. विनाकारण अपात्र न करण्याचे निर्देश. कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की केवळ ई-केवायसी प्रलंबित आहे, या कारणास्तव कोणत्याही पात्र लाभार्थ्याला विनाकारण अपात्र मार्क केले जाऊ नये. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याचा साप्ताहिक आढावा घेऊन जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता 30 जून 2026च्या मुदतीपूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.